नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डीज रेसिपीज. आज अगदी आपल्या सगळ्यांचा मनापासून आवडणारा टिपिकल पदार्थ आहे, त्याचा मसाला मी तुम्हाला सांगणार आहे. आपण आज बघणार आहोत पाणीपुरी मसाला. पण हा होममेड पाणीपुरी मसाला आहे आणि ही रेसिपी माझी आहे. मी यात सगळं घरगुती साहित्य वापरलेलं आहे, जे तुम्ही पण वापरू शकता. थोडा वेळ लागतो किंवा कमी जास्त होतं, तर आता मी ते सगळं साहित्य तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर आपण पाणीपुरीचं थोडंसं पाणी पण तयार करून पाहू कसं लागतं ते मसाल्याप्रमाणे. आता मी इतके वर्ष करते तर मला माहिती आहे, पण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पाणीपुरीची रेसिपी मस्तपैकी बघूया. पाणीपुरीच्या मसाल्याची रेसिपी. सगळ्यात आधी मी हा एक बाऊल घेतला आहे आणि पाणीपुरी मसाल्यात मी जे घरगुती साहित्य वापरलेलं आहे ते मी तुम्हाला हे दाखवते. ही आहे वाळलेली कोथिंबीर, मागच्या वर्षी वाळवून ठेवली आहे मी. ही ताजी हिरवी कोथिंबीर आहे, जी ओव्हनमध्ये मी सुकवून घेतली आहे. हे वाळवलेलं आलं आहे आणि हे जे तुम्हाला कळकळ दिसतं आहे, हे मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी मी आंबा किसला होता 5 किलो आणि तो आंबा किसून छान वाळवून घेतला आणि नंतर त्याला थोडंसं कढईत भाजलं आणि ठेवलं. आजही तो तितकाच आंबट आंबा आहे आणि मिक्सरमध्ये दळला की याची छान पावडर तयार होते. तर हा माझ्याकडे वाळलेला आंबा आहे. त्यानंतर हे जे तुम्हाला दिसतं आहे, ही आहेत वाळलेली पुदिन्याची पानं. याची पावडर मी करून घेतलेली आहे. वाळलेल्या पुदिन्याच्या पानांची पावडर मी करून घेतली आहे. ही पानं मी इथे ठेवते आणि मी घरामध्येच मिरच्या वाळवत असते. एका ताटलीत त्या मिरच्या ठेवून वाळवून घ्यायच्या, रंग कोणताही येऊ. तर कधीकधी हिरव्या मिरच्या, कधीकधी खूप अशा तिखट मिरच्या, अशा या मिरच्या मी वाळवून घेते. म्हणजे मिरची, त्यानंतर आपण पाहतोय ही पुदिन्याची पानं, त्यानंतर ही कैरी, कारण आपण आमचूर पावडर घालतो त्याच्यात, आणि हा आहे वाळलेलं आलं. आता मी हे ठेवते बाजूला आणि हे बाजूला ठेवून हे आपण घरीच सगळं वाळवलेलं आहे. आता ही जी कोथिंबीर आहे ही ओव्हनमध्ये कशी केली आहे ते आधी आपण बघूया. तर मी ही प्लेट घेतली आणि ही मी बारीक कोथिंबीर चिरून घेतली. कोथिंबीर अर्थातच स्वच्छ करून कपड्यावर तिला वाळवून मग तिला बारीक चिरलो होतो, त्यामुळे ही अशी मोकळी मोकळी कोथिंबीर आहे. आता ही मी याच्या ओव्हनमध्ये मी ही कोथिंबीर घालणार आहे. अगदी थोडीच तुम्हाला करून दाखवते. होते खूप भरपूर, पण मोठी प्लेट पाहिजे तुमची काचेची, आणि काचेच्या प्लेटवरच ही करायची. चिनी मातीची काचेची प्लेट कुठलीही चालेल, डायरेक्ट त्या प्लेटवर टाकायचं नाही. तर ही अशी कोथिंबीर ही आता मी ओव्हनमध्ये तुमच्यासमोर ठेवते आणि ही कोथिंबीर साधारणपणे पहिले 2 मिनिट आणि नंतर 1 मिनिट करायची. मग बघायचं उघडून, आणि जर अशी कुरकुरीत झाली असेल तर बाहेर काढून घ्यायचं, नाहीतर मग तुम्ही अजून 1 मिनिट करू शकता. ही माझी काल घेतलेली ताजी कोथिंबीर आहे. तर आता मी हिला ओव्हनमध्ये ठेवते. झाली की मी तुम्हाला हे दाखवणार आहे. आता आपला ओव्हन तिकडे सुरू झालेला आहे. आता आपण काय काय घेणार आहोत पाणीपुरीच्या मसाल्यासाठी हे सगळं मी इथे तयार करून घेतलं आहे. हा जो वाळलेला तुम्ही आंबा पाहिला, हा आंब्याची ही आमचूर पावडर आहे. त्यानंतर तुम्ही जी वाळलेली ही कोथिंबीर पाहिली होती, वाळलेल्या कोथिंबीरीची ही बघा, ही पोपटी रंगाची पावडर तयार झालेली आहे. ही भाजलेली जिरा पावडर आहे, ही सुंठा पावडर आहे, ही पिठी साखर आहे, हा लिंबू सत्व मी घेतलेला आहे, ही वाळलेल्या पुदिन्याची पावडर आहे, आणि ही मिरचीची पावडर आहे. हे तिखट आहे. या मिरचीचं हे तिखट आहे, म्हणजे लाल नाही, हिरव्या मिरचीचं तिखट आहे. चुकून माझी एक लाल मिरची पण आली आहे त्याच्यात. हे हिरव्या मिरचीचं तिखट आहे, हे आंब्याचं आहे. त्यानंतर हे जेव्हा मी पुदिना पावडर करून घेतली, ही पुदिन्याची पानं आहेत बघा इथे, ही पुदिना पावडर करून घेतली, त्यामध्येच मी हे आलं टाकलं आणि पुदिना आणि आलं मिक्स करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि ही कोथिंबीर जी आहे वाळलेली, त्याची ही पावडर आहे. ही मी पिठी साखर घेतली आहे, लिंबू सत्व घेतलं आहे, सुंठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर. आता आपण काय करणार आहोत,
ही 1 वाटी सगळ्यात आधी आमचूर पावडर घालून घेतली. त्यानंतर आपण आता ही तिखट मिरचीची पावडर यात मिक्स करतो, कारण आपण तिखट पाणी करतोय, गोड पाणी करत नाही आहे. बरोबर आहे. आता ही आपण मिरचीची पावडर घातली, आमचूर पावडर घातली. ही आता आपण वाळवलेल्या कोथिंबिरीची पावडर. ही कोथिंबीर मी तुम्हाला परत एकदा दाखवते. तर हे वाळलेल्या कोथिंबिरीची पावडर. कोथिंबीर आवश्यक आहे, त्यामुळे कोथिंबिरीची पावडर टाकली आहे. आता आपण काय करणार आहोत, पुदिन्याची पावडर आपण टाकून घेणार आहोत. ही पुदिन्याची पावडर टाकली आहे मी. त्यानंतर आता आपण घालणार आहोत सुंठ पावडर. आपण पुदिन्याच्या पावडरमध्ये वाळलेलं आलं घातलंच आहे, पण ही सुंठ पावडर घातली की हे पाणीपुरीचा हा मसाला बाधत नाही. तर ही सुंठ पावडर मी एवढी यात घालून घेते आहे. आता ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धी वाटी मी यात घालणार आहे. आता ही लिमसट पावडर मी यात घालून घेते. ही मी 1.5 चमचा जवळपास घातली आहे आणि मी ही साखर घातली आहे. आता हे जे आहे हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आता यात आपण एक गोष्ट घातली नाही आहे, मीठ आणि काळं मीठ. बरोबर आहे. आता ते पण मी ह्याच्यात घालते. आता हे साधं मीठ 1, 2 आणि हे बस थोडंसं, कारण आपण लाल तिखट यात तिखट मिरची भरपूर घातली आहे. वाळवून जरी घातली असली तरी ती मिरची तिखट होते आणि तिखट मिरच्याच वाळवायच्या. आणि आता हे सगळ्यात महत्त्वाचं काळं मीठ 1 आणि 2. आता हे आपण मिक्स करून घेऊया. बघा पाणीपुरीचा, कारण पाण्याचा रंग आपला हिरवटसर आला पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडासा हिंग ज्यावेळेस हा मसाला मिसळाल तो टाकाल, पण हिंगामुळे हे टिकतं खूप, एवढं लक्षात ठेवायचं. बघा ही हिरवी कोथिंबीर तयार झाली. मगाशी मी ही तयार करून घेतली होती. ही कोथिंबीर मी यात टाकते. आणि ही मी तुम्हाला करून दाखवली आत्ता. जर ओव्हन नसेल तर देशी ओव्हन, म्हणजे कढईमध्ये मीठ ठेवायचं, त्याच्यावर स्टँड ठेवायचं, त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं आणि मधून मधून पाहत राहायचं. पण त्या देशी ओव्हनमध्ये कोथिंबीर व्हायला जवळपास 5 ते 10 मिनिट लागतात. आपलं पाणीपुरीचं सुंदर पाणी तयार झालं. आता मी याची थोडी चव घेते. यात मीठ कमी झालं आहे का ते मला बघू दे. हा हा हा, एकदम तिखट, झणझणीत तिखट पाणी तयार झालं आहे. ह्या पण याच्यात 2च चमचे मीठ टाकलं होतं. थोडंसं मी काळं मीठ यात वाढवलं आहे. आता मी पुन्हा एकदा मिक्स करते.
आणि आपण यात वाळलेली हिरवी कोथिंबीर घातली आहे. त्याने अजिबात हे खराब होणार नाही. आणि आपण ओव्हनमध्ये तिचं सगळं मॉइश्चर काढून घेतलं आणि तिचा कलर टाकला. कारण पाण्यामध्ये जेव्हा आपण हा मसाला टाकू ना तर ती कोथिंबीर थोडीशी वर येते. तुम्हाला पाहिजे तर चुरा करून पण तुम्ही टाकू शकता. आहा, आता आपण पाणीपुरीचं पाणी तयार करून घेऊया. हा पाणीपुरी मसाला मी यामध्ये काढून घेते. थोडीशी मेहनत आहे. कोथिंबीर वाळवावी लागते, हिरव्या मिरच्या वाळवाव्या लागतात, थोडं वाट पाहावी लागते. आंब्याच्या सीझनमध्ये आंबा आला की आंबा वाळवून घ्या, नाही तर रेडीमेड आमचूर पावडर मिळते ती टाका, काही फरक नाही पडत. पण बरेचदा रेडीमेड आमचूर पावडरमध्ये काही मिसळलेलं असतं असा मला संशय येतो, म्हणून मी मग घरीच आंब्याची पावडर करते. हा पाणीपुरी मसाला मी आता माठातलं पाणी घेते. हे माठातलं पाणी मी घेतलं आहे तुमच्यासमोर. आता मी हा पाणीपुरी मसाला यात घालते. आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. हे बघा, आता याच्यावर हे पाणी स्थिर झालं की तुम्हाला थोडी थोडी कोथिंबिरीची पानं पण दिसतील. मी हे पाणी टेस्ट करते. पाण्यामध्ये मीठ थोडंसं कमी वाटत आहे, त्यामुळे या पाण्यात आपण मीठ टाकून घेऊ. पाहिजे असेल तर पाणी या मसाल्यात पण मीठ आपण वाढवू शकतो, पण आपली मिठाची चव प्रत्येकाची वेगळी असते, त्यामुळे जेवढं मीठ त्याला टिकायसाठी लागत होतं तेवढं मीठ टाकलं. आता माझ्याकडे आणखीन एक गोष्ट असते, ती म्हणजे मी सुका पुदिना त्यात टाकला आहे, पण माझ्याकडे हा ओला पुदिना नेहमी तयार असतो. आणि हा ओल्या पुदिन्याची चटणी माझ्याकडे दर 15-20 दिवसांनी मी बनवते. ही आपल्याला टाकता येईल. आपण जर टाकली तर ठीक, नाही तर तुम्ही पुदिन्याची जास्त पानं हे करा, पण पुदिना फार तीव्र असतो, त्यामुळे बघा तुम्ही. आता हे पाणीपुरीचं सुंदर पाणी आपलं तयार झालेलं आहे. आणि ही जी कोथिंबीर मी हिरवी करून वाळवून घेतली आहे, ही कोथिंबीर आपण याच्यावर फक्त सजवायसाठी टाकू. आपली ही कोथिंबीरीची पानं तुम्हाला याच्यावर दिसत असतील, बघा, बारीक अगदी यामध्ये या बाजूने आलेली आहेत. ही मी अगदी थोडा मसाला घेतला होता म्हणून. कोथिंबीरीची पानं इतकी तरंगून वर येतात भरपूर तुम्ही जर त्यात टाकलं तर. आता मी फक्त त्याचं प्लेटिंग करते आहे. आपलं पाणीपुरीचं पाणी खूप छान झालं आहे आणि त्याचा छान सुगंध साऱ्या घरभर पसरलेला आहे. हा पाणीपुरी मसाला मी तुम्हाला सांगू. आणि हे पाणी आता यामध्ये मीठ, पुदिन्याची चटणी मी जी आत्ता टाकली ती 12 महिने पुदिना मिळतो. हा अप्रतिम पाणीपुरीचं पाणी आणि अप्रतिम पाणीपुरी मसाला. हा मसाला मस्त वर्षभर टिकतो, यात काहीही कमी जास्त होत नाही. आपण साखर आणि लिंबू सत्व जे टाकलं ना
ते या मसाल्यासाठीच टाकलं, टिकण्यासाठी. साखर आणि लिंबूसत्व टाकायचं, गूळ टाकू नका, कधी कधी मुंग्या लागू शकतात. तुम्ही पिठी साखर मिक्स करून टाकली या आमचूर पावडरबरोबर, सॉरी लिंबूसत्वाबरोबर, तर खूप छान राहते. तुम्हाला आजची ही पाणीपुरी मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला सांगा. ही होममेड रेसिपी आहे आणि ही मी वर्षानुवर्ष करत आली आहे. माझी रेसिपी कधीच खराब झाली नाही. नेहमीच पाणीपुरी मसाला माझ्याजवळ हा तयार राहतो. या मसाल्याची आणखीन एक गंमत मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही भेळ कालवता त्या भेळीवर हा सुखा पाणीपुरी मसाला टाकला तर सुखी भेळ तयार होते. मग तुम्हाला चिंचेच्या पाण्याची गरज नाही. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंचेची चटणी त्या वेळेवर सर्व करताना टाकू शकता. तर मी आज तुम्हाला पाणीपुरी मसाला दाखवला. माझा मग नेहमीचा फंडा, बनाइए खाइए खिलाइए, आपकी ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कमेंट्स जरूर जरूर भेजिए. तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. मी जे जे सांगितलं त्या सूचना तुम्ही पाळल्या तर खूप छान होईल. मी आत्ता तुम्हाला हा सुकलेला आंबा, सुकलेली मिरची, सुकलेली कोथिंबीर हे सगळं तुम्हाला दाखवलं. आपली रेसिपी झाल्यानंतर मी परत त्याला मिक्सरमध्ये टाकून दळून घेणार आहे आणि हा जो माझा वर्षभराचा मसाला तयार केला या मसाल्यात मी हे टाकणार आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत.